नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यकथा ऐकायला आवडत असतील, तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. एक महिला असते आणि त्या महिलेला एक 14-15 वर्षाची मुलगी असते. अशा दोघीजणी त्या ठिकाणी राहत होत्या आणि त्यांना एका लग्न समारंभामध्ये जायचं होतं. म्हणजे एका कार्यक्रमात जायचं होतं. मग कार्यक्रमाला जाण्यासाठी त्यांनी एका ठिकाणी एक असणारी गाडी म्हणजे आपल्याला भाड्याने मिळते या गाडीला फोन केला आणि गाडी भाड्यानं घेऊन त्या ठिकाणी त्यांनी बोलवली. तो गाडी घेऊन ड्रायव्हर त्या ठिकाणी आला. त्या गाडीमध्ये बसल्या, कार्यक्रमाला गेल्या आणि पुन्हा वापस येताना तीच गाडी बोलवली आणि त्या गाडीमध्ये बसून पुन्हा वापस आल्या. मग गाडीमध्ये बसून वापस आल्यानंतर तो जो ड्रायव्हर आहे तो त्या बाईला बोलतो की मी त्या महिलेला म्हणतो आणि सांगतो की इथून पुढे तुम्हाला कुठेसुद्धा जायचं असेल तर मला नक्की कॉल करत जा. तुम्ही फोन केला की मी लगेच येत जाईन. आणि तो त्या महिलेला बहीण म्हणतो. बहीण म्हणून सांगतो की मी तुम्हाला कधीच गरज पडली तर मला फोन करा. मी टायमाला येत जाईन. तुम्हाला पाहिजे तिथे सोडून देत जाईल. मग अशा पद्धतीने त्या महिलेनं त्या ड्रायव्हरचा नंबर घेतला. त्या ड्रायव्हरसुद्धा त्या महिलेला आपली बहीण मानलं. तो नेहमी त्या महिलेच्या घरी जायचा आणि त्या महिलेला जिथं पाहिजे तिथं सोडायचा आणि घेऊनसुद्धा यायचा. बरेच दिवस अशा पद्धतीने चाललं आणि अशाच पद्धतीने चालत असताना एक दिवस तो जो ड्रायव्हर आहे तो त्या मुलीलासुद्धा शाळेत नेऊन सोडायचा. म्हणजे कॉलेजला नेऊन सोडायचा आणि घेऊन यायचा. अशा पद्धतीने दोघांचं एकदम घरगुती नातं तयार झालं होतं. आणि घरच्यांसारखं नातं तयार झाल्यामुळे ते दोघेजण आता एकमेकांना भाऊ बहीणसुद्धा मानत होते. ते मानलेले भाऊ बहीण होते. पण मात्र एक दिवस अचानक ती जी महिला आहे ती पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सांगते की तिची मुलगी बेपत्ता झालेली आहे. तिची मुलगी सापडतच नाही. ती नेमकी कुठे गेली आहे, काय गेली आहे, तिचा काहीच पत्ता लागत नाही. पोलीस तक्रार नोंदवून घेतात, पण मात्र पाहिजे त्या पद्धतीने तपास करत नाहीत. इकडे ती महिला त्या मुलीची वाट पाहत असते आणि मग घडलेलं असतं एक धक्कादायक प्रकरण. राजस्थानमध्ये एक पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला आहे. त्या महिलेला एक 13-14 वर्षाची मुलगीसुद्धा आहे. असे दोघेजणी या ठिकाणी राहत होत्या आणि या ठिकाणी राहत असताना कुठे कार्यक्रमाला जायचं त्यासाठी गाडी बोलवत होत्या. त्या गाडीने जात येत होत्या. मग अशाच एका दिवशी त्या महिलेने गाडी बोलवली होती. त्या गाडीचा ड्रायव्हर होता, त्याचं नाव होतं राजेश. मग राजेशला बोलवल्यानंतर गाडीमध्ये बसतात, जाऊन वापस येतात. मग तो राजेश त्या महिलेला बहीण म्हणतो. हे दोघेजण एकमेकांना बहीण भाऊ मानतात. यांचं नातं घट्ट होतं. इथून पुढे कुठे जायचं असेल तरीसुद्धा ती महिला त्यालाच बोलावते आणि तो सुद्धा बोलवल्या बोलवल्या येत असतो. सगळं काही काम ऐकतो. म्हणजे एकदम घरच्यासारखं नातं या दोघांचं तयार झालेलं होतं. पण मात्र एक दिवस तारीख आली 17 सप्टेंबरची. ती जी महिला आहे ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तिची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देते. पोलीस विचारतात काय झालं, कुठे गेली? तेव्हा मग महिला सांगते की त्यांची जी मुलगी आहे ती शाळेमध्ये आयडेंटिटी कार्ड घेण्यासाठी गेली होती. पण मात्र आयडेंटिटी कार्ड घेण्यासाठी गेली आणि संध्याकाळ झाली तरी वापस आली नाही. ती बेपत्ता झाली आहे. तिची तात्काळ तक्रार नोंदवून घ्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने तपास करा. पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली आणि पाहिजे त्या पद्धतीने तपास केला नाही. ती महिला घरी आली. मग घरी आल्यानंतर तिला तिच्या मुलीची मोठी चिंता वाटू लागली. तिने राजेशला फोन केला तर राजेश बी काही फोन लागला नाही आणि तो कुठे आहे, काय आहे याचासुद्धा काही पत्ता लागला नाही. ती महिला मोठ्या प्रमाणात परेशान झाली. आजूबाजूच्या लोकांना, नातेवाईकांना सांगू लागली की त्यांची मुलगी बेपत्ता झाली आहे. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. बघता बघता बरेच दिवस निघून गेले. ती महिला पोलीस स्टेशनच्या चकरा मारत होती. पोलिसांना विनवण्या करत होती की त्यांच्या मुलीचा शोध लागला का नाही, मुलीचा शोध लागला का नाही, अशा पद्धतीने ती पोलीस स्टेशनच्या चकरा मारून परेशान झाली होती. मात्र तिच्या मुलीचा काहीच तपास लागला नाही. अखेर 7 महिने उलटल्यानंतर त्याच कॉलनीमध्ये परिसरामध्ये राहणारा एक मुलगा होता, रवी नावाचा. रवी नावाचा मुलगा त्या ठिकाणी राहत असताना ते सोशल मीडिया पाहत होता आणि सोशल मीडिया पाहत असताना त्याला एका जणाच्या प्रोफाईलवर त्या मुलीचा फोटो दिसला. तिचं नाव होतं अनुजा. मग अनुजाचा फोटो पुरुषाच्या प्रोफाईलला कसं काय दिसतोय असा प्रश्न त्या रवीला पडला. त्यानं त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला आणि स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर ती जी अनुजाची आई आहे त्या आईला येऊन दाखवला आणि सांगितलं, हा फोटो अनुजाचाच आहे का? ती म्हणाली, हो, हा अनुजाचाच फोटो आहे. पण मात्र हे कोणाच्या प्रोफाईलला आहे हे विचारल्यानंतर त्यानं राजेशचं नाव सांगितलं. कारण की अनुजाचा फोटो हा राजेशच्या फेसबुक प्रोफाईलला लावलेला होता.
जेव्हा त्यानं स्क्रीनशॉट काढला होता तेव्हा मात्र पुन्हा एकदा चेक केल्यानंतर तो स्क्रीन फोटोसुद्धा काढून घेण्यात आला होता. मग त्याच आधारे ती महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली. तो स्क्रीनशॉट दाखवला आणि स्क्रीनशॉट दाखवल्यानंतर पोलिसांना विचारू लागली की अशा पद्धतीनं या पुरुषानं स्क्रीनशॉट लावलेला आहे, म्हणजे तो फोटो फेसबुकवर लावलेला आहे, त्याच्यापासून काही तपास करता येईल का? पोलिसांनी 7 महिन्यानंतर चक्र फिरवली होती आणि तपासाचा काहीतरी क्लू त्यांच्याकडे आला होता. म्हणून त्यांनी आता चांगल्या पद्धतीने तपास चालू केला. मग ते फेसबुक अकाउंट आहे ते फेसबुक अकाउंट तपासलं आणि त्या अकाउंटवर दिलेला एक नंबर होता. त्या नंबरवर फोन करून पाहिला आणि फोन करून पाहिला तर तो फोन लागलाच नाही. तो फोन बंद आला. मग पोलिसांनी तरीसुद्धा या संपूर्ण गोष्टीचा तपास चालू केला. ज्या व्यक्तीचं ते अकाउंट आहे त्याच्या नावावर अजून कोणता मोबाईल नंबर आहे का हे पोलिसांनी तपासून पाहिलं तेव्हा पोलिसांना समजलं की हा राजेशच आहे आणि तो राजेशच्या नावावर अजून एक मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवर जेव्हा फोन करून पाहिला तेव्हा त्याचा फोन त्या वेळेला बंद आला. मात्र त्या फोनवरून काही लोकांना फोन केले गेले होते आणि त्यांचे नंबरसुद्धा त्यांच्या CDRमध्ये आलेले होते, म्हणजे कॉल हिस्ट्रीमध्ये आलेले होते. मग ते नंबर आल्यानंतर पोलिसांनी त्या नंबरवर संपर्क केला. विचारलं की या नंबरवरून तुम्हाला कॉल आला होता आणि तो कशासाठी आला होता? काही जणांनी स्पष्टपणे उत्तरे दिली नव्हती. त्यांचं नावसुद्धा सांगितलं नव्हतं. मग ज्यांनी नाव सांगितलं नव्हतं पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसाच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हा राजेशचाच नंबर आहे आणि राजेश हा एक ड्रायव्हर आहे. काही महिन्यापूर्वी तो इथे काम करायचा. पण मागच्या 7 महिन्यापासून तो बेपत्ता आहे आणि तो आता चंदीगडमध्ये काम करत आहे आणि ड्रायव्हर म्हणूनच राहत आहे. जेव्हा पोलिसांना चंदीगडमध्ये असल्याची माहिती मिळाली, पोलिसांचं एक पथक चंदीगडमध्ये पोहोचलं आणि चंदीगडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी राजेशची शोधाशोध सुरू केली आणि राजेशची शोधाशोध सुरू केल्यानंतर अखेर राजेश लोकेशन पोलिसांना मिळवलं आणि मिळवल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर थेट त्या ठिकाणी आणलं आणि त्याची चौकशी चालू केली. सुरुवातीला त्याने सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांनी त्याला पोलिसांच्या पद्धतीने विचारल्यावर तो अगदी स्पष्टपणे बोलू लागला आणि त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानं सांगितलं की काही वर्षापूर्वी तो त्या महिलेला भेटला होता आणि त्यानं त्या महिलेला बहीण मानलं होतं. तो कार्यक्रमामध्ये घेऊन गेला होता आणि त्याने वापस आणून सोडलं होतं. पण मात्र जेव्हा तो या महिलेला घेऊन जायचा आणि घेऊन वापस आणायचा तेव्हा तिच्यासोबत तिची एक मुलगीसुद्धा असायची. ती 14 वर्षाची होती आणि ती मुलगी या तरुणाला म्हणजे राजेशला मोठ्या प्रमाणात आवडलेली होती. पण मात्र तिचं वय कमी होतं, हा तिच्यासोबत काही करू शकत नव्हता. म्हणून यानं तिची मोठी व्हायची वाट पाहिली होती. म्हणून त्या महिन्याला बहीण मानलं होतं. बघा, ती जेव्हा 13-14 वर्षाची होती तेव्हाच राजेशला तिच्यावर प्रेम झालेलं होतं आणि तो तिला शाळेत नेऊन सोडायचा, कॉलेजमध्ये नेऊन सोडायचा. पण मात्र तिच्यावर कधीही त्यानं तिला काही बोलला नाही किंवा काही केलं नाही, फक्त आवडतेस असं सांगितलं होतं. त्या दोघांचं नातं आता अगदी चांगल्या पद्धतीने झालेलं होतं. त्यात अनुजाची आई त्याला भाऊ मानत होती तर तीसुद्धा त्याला मामा म्हणत होती. म्हणून फोनवर सुद्धा एकमेकांना ते मोठ्या प्रमाणात बोलत होते आणि बोलत असताना एक दिवस राजेशनं त्या मुलीला सांगितलं की तू मला खूप आवडतेस. मग तो त्या मुलीची मोठं व्हायची वाट पाहत होता. त्याने अनेक वर्षे वाट पाहिली आणि जेव्हा ती 18ची झाली, 18ची झाल्यानंतर त्यानं तिला प्रपोज केलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. तेव्हा मात्र त्या तरुणीने त्याच्या प्रेमाला विरोध केला आणि विरोध केल्यानंतर तिने सांगितलं की त्याचा त्या तरुणीचं आता दुसऱ्या तरुणासोबत जोडलेलं आहे, म्हणजे त्या तरुणीला दुसरा एक मुलगा आवडतो. तो मुलगा त्या तरुणीच्या कॉलेजमधलाच आहे म्हणून तिनं सांगितलं. तिच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, तो तिला खूप मोठ्या प्रमाणात आवडतो आणि ती त्याच्यासोबत राहणं पसंत करणार आहे. रमेशसोबत करणार नाही म्हणून राजेशला इतका राग आला की राजेश तिला गाडीमध्ये घेऊन सरळ दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. दुसऱ्या ठिकाणी निघून गेल्यानंतर तिला लांब घेऊन एका नदीच्या कडेला विचारू लागला की मी तुझं मोठं व्हायची वाट पाहिली. मागच्या 5-7 वर्षापासून तू कधी मोठी होतेस, मी तुझ्यासोबत कधी लग्न करेन, या सगळ्या गोष्टीची स्वप्न मी पाहिली आणि तू लहान असताना सगळ्या गोष्टींना हो म्हणाली. फोनवर इतके दिवस चांगलं चांगलं म्हणली आणि आता मोठं झाल्यानंतर कॉलेजमध्ये असणाऱ्या मित्रासोबत प्रेम आहे असं म्हणतेस. असा जाब ती राजेशला करत होती. राजेशने तरुणीला विचारलं तेव्हा त्या तरुणीने स्पष्टपणे सांगितलं की मला आता काही सांगू नको, मला तो कॉलेजमधला मुलगाच आवडतो. म्हणून मग या गोष्टीचा राग त्या राजेशला आला आणि राजेशने तिचा गळा आवळला. गळा आवळून त्या नदीजवळ असणाऱ्या पुलावरून तिला थेट नदीमध्ये फेकून दिलं. ते नदीचं पाणी एकदम वाहत होतं. वाहत्या पाण्यामध्ये ती पडल्यामुळे पाण्यामध्येच ती वाहून गेली आणि वाहून गेल्यानंतर त्यानं जवळच असणारे मोबाईल होते ते सुद्धा नदीत फेकले आणि नदीमध्ये फेकून त्या ठिकाणाहून पसार झाला.
त्याचा काहीही तपास लागला नाही, कारण की त्यानं मोबाईलसुद्धा फेकून दिले होते आणि सगळंच काही फेकून दिलं होतं. अखेर 7 महिने तो लपून बसला होता आणि 7 महिन्यानंतर त्यानं नवीन मोबाईल घेतला, नवीन सिम कार्ड घेतलं आणि त्या सिम कार्डमधून त्यानं त्याच्या गावातल्या आणि जवळच्या काही लोकांना फोनसुद्धा केले होते. विचारपूस केली होती आणि त्यानंतर त्यानं Facebook अकाउंट उघडलं होतं. त्या अकाउंटवर त्यानं त्या तरुणीचा फोटो लावलेला होता, कारण की त्याला त्या तरुणीची आठवण मोठ्या प्रमाणात येत होती. मग आठवण येते म्हणून तिचा फोटो वारंवार पाहायचा, म्हणून त्यानं तो फोटो DPला लावला होता आणि त्यानं त्या घटनेमध्ये सांगितलं, अशा पद्धतीने त्यानं मानलेल्या बहिणीच्या मुलीवरच बरोबर केलं होतं. अशा पद्धतीनं घडलेलं होतं. तर एकंदरीत आपण पाहिलं तर समाजामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात. यावरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल की कोणाच्या भावना दुखवणं